गणाधीशो गुणाधीशो विद्यानिधिर्विनायकः कार्यारंभे सदा तस्मै गणेशाय नमः. तर आपण मागच्या वेळी अमूर्त आवरण कशा पद्धतीने होतं समजून घेतलं होतं आणि अमूर्त आवरणाची जी उदाहरणं आहेत ते आपण पाहत होतो. त्यामध्ये श्लोक क्रमांक 202 जो आहे प्राणावृत्त ज्ञानाचा तो आपण पाहिला होता. आणि त्यानंतरचं जे सूत्र आहे ते आपण पाहूया. श्लोक क्रमांक त्याच्या पुढचा 203 204 त्यामध्ये व्यानावृत्त प्राणाचं वर्णन आहे. आधी आपण प्राणावृत्त ज्ञानाचं वर्णन मागच्या वेळी पाहिलं आणि त्यानंतर व्यानावृत्त प्राणाचं जे वर्णन केलेलं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणतायत ते? वेदो अत्यर्थम लोमहर्षः त्वग्दोषः सुप्तगात्रता प्राणे व्यानावृते तत्र स्नेहयुक्तं विरेचनम्. तत्र स्नेहयुक्तं विरेचनम ही चिकित्सा आहे. चिकित्सेचा विचार आपण नंतर करू. अवस्था कोणती आहे? व्यानावृते प्राणे, व्यानावृत प्राण नावाची अवस्था आहे. व्यानावृत प्राण याचा अर्थ व्यानाने प्राणाला आवृत्त केलेलं आहे. याचाच अर्थ व्यान ज्या स्रोतसातून वाहतो त्या स्रोतसांची आता दृष्टी झालेली आहे आणि त्याचा परिणाम प्राण ज्या स्रोतसातून वाहतो त्या स्रोतसांवर होऊ लागलेला आहे. किंवा व्यान आणि प्राण हे दोन जे वायू आहेत हे एकमेकांच्या या दोन वायूच्या गती हननातून पुढील प्रकारे लक्षणांची अभिव्यक्ती शरीरामध्ये दिसते. तर ही एकदा संप्राप्ती आम्ही डोक्यामध्ये ठेवली त्यानंतर आम्ही लक्षण कशा पद्धतीने निर्माण होतील त्याचा विचार करू शकतो. तर अशा पद्धतीच्या व्यानावृत्त प्राणामध्ये पहिले लक्षण कोणतं निर्माण होतं? स्वेदो अत्यर्थम. अत्यर्थम स्वेदो, स्वेदाधिक्य. अत्यर्थम स्वेदाधिक्य, अत्यधिक मात्रेमध्ये स्वेद उत्पन्न होणे. पेशंट घामाने डबडबला असतो अशी अवस्था. ही अवस्था व्यानावृत प्राणामध्ये निर्माण होते. अत्यधिक प्रमाणात स्वेद प्रवर्तन तसं पाहायला गेलं तर हे आवरक असणारा जो व्यानवायू आहे त्या व्यानवायूच्या कर्माच्या वृद्धीच हे क्षण आहे. अत्यर्थम स्वेद, स्वेदाधिक्य. म्हणजे एखादा अत्यधिक स्वेदाचा, स्वेद प्रवृत्तीचा रुग्ण जर आमच्याकडे आला, अशी कंडिशन येते बऱ्याचदा. जनरली आपण त्यावेळी बीपी पाहतो. कन्व्हेन्शनल जे संस्कार असतात त्यानुसार आपण ते पाहतो. ते चुकीचे असतात असं नाही, ते ठीकच आहे. पण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून आपण त्याचा कितपत विचार करतो तर बॅक ऑफ द माइंड आपल्या डोक्यात या पण गोष्टी यायला पाहिजेत की माझ्या शास्त्रानुसार हे अत्यधिक स्वेद प्रकरण काय कशा पद्धतीने मी समजून घेऊ शकतो. किंवा काही कंडिशन अशा पद्धतीच्या देखील आपल्या क्लिनिक मध्ये येऊ शकतील की रुग्णाच्या केवळ तळ पायाला किंवा तळ हातालाच जास्त घाम येतो आणि 12 महिने हा अत्यधिक मात्रेमध्ये घाम रुग्णाच्या केवळ तळ पायाला किंवा तळ हाताला येत असतो. ही जी कंडिशन आहे ही कंडिशन मी माझ्या आयुर्वेदीय पद्धतीने कशा पद्धतीने निदान करू, कशा पद्धतीने समजून. तर ह्या बाबतीत चिंतन वैद्यांनी केलं पाहिजे.
स्वेदाधिक्य हे लक्षण व्यानावृत प्राणामध्ये आलेलं आहे. आणखी हे लक्षण कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये निर्माण होऊ शकतं? नॅचरली तर पहिला विषय आमच्या डोक्यात येतो की तो म्हणजे हा पित्ताचा नानात्मज विकार आहे, अतिस्वेद. डिफरन्शियल डायग्नोसिस चरक सूत्रस्थानाचा जो 20वा अध्याय आहे, महारोगाध्याय, त्यामध्ये अतिस्वेद हे पित्ताचं नानात्मज लक्षण दिलेलं, नानात्मज विकार दिलेला. पुढे याच अध्यायात जो चिकित्सास्थानाचा 28वा अध्याय आहे, त्यामध्ये श्लोक क्रमांक 214 जो आहे, 214 श्लोक जो आहे उदानावृत्त व्यानाचा, त्या उदानावृत्त व्यानाच्या श्लोकामध्ये सुद्धा अत्यधिक स्वेद हे लक्षण दिले. पुढे श्लोक क्रमांक 225 जो आहे तो पित्तावृत समानाचा आहे. त्या पित्तावृत समानाच्या कंडिशन मध्ये सुद्धा अत्यधिक स्वेद प्रवर्तन हे लक्षण दिलेलं आहे. काही वेळा बच्चूंमध्ये, काही वेळा जन्मजात बच्चूमध्ये किंवा इन्फंट्स मध्ये, पेडियाट्रिक एज ग्रुप मध्ये सुद्धा आम्हाला अत्यधिक स्वेद प्रवर्तन दिसतं. इन्फंट्स मध्ये, नवजातामध्ये हे अत्यधिक स्वेद प्रवर्तन जे दिसतं, त्या पाठीमागचं एक कारण चरक चिकित्सा स्थानाच्या 30व्या वैयक्तिक संचामुळे अत्यधिक स्वेद प्रवर्तन होऊ शकतं. आणि चरक सूत्रस्थानाचा जो 17वा अध्याय आहे, कियंता शीर्षीय अध्याय, हा कियंता शीर्षीय अध्यायामध्ये वैयक्तिक हृदरोगासारखी जी कंडिशन आहे, त्या वैयक्तिक हृदरोगाच्या कंडिशन मध्ये सुद्धा अत्यधिक स्वेद प्रवर्तन असं दिलेलं आहे. म्हणजे मोस्टली जे पित्त डॉमिनेटेड पॅथॉलॉजी आहे, त्या पित्त डॉमिनेटेड पॅथॉलॉजी मध्ये अत्यधिक स्वेद प्रवर्तन हे लक्षण येतं. पण आवरणाच्या परिभाषेमध्ये विचार करताना हे थोडस वेगळेपण आहे की ही जी कंडिशन आता आपण पाहतोय की ही जी व्यानावृत प्राणाची कंडिशन आहे, त्या व्यानावृत प्राणाच्या कंडिशन आम्हाला जे पहिलं लक्षण मिळतं ते अत्यर्थ स्वेदाचं, व्यानाच्या कर्माच्या वृद्धीचं लक्षण मिळतं. पण व्यानाच्या कर्मापैकी स्वेद प्रवर्तन अत्यधिक मात्रेमध्ये होणं, हेच कर्म का जास्त अभिव्यक्त होतं यावर वैद्यांनी अजून जास्त चिंतन करणं अपेक्षित आहे. तेव्हा त्या अनुसंधानाचा हा एक अनएक्सप्लोर्ड भाग आहे. त्यावर आम्ही सतत चिंतन केलं पाहिजे की व्यानावृत प्राणाची कंडिशन आहे, त्यातलं पहिलं लक्षण त्यांनी दिलं की अत्यर्थ स्वेदाचं. या लक्षणाचं काय आणखीन लॉजिक असू शकतं? हे लक्षण याच कंडिशन मध्ये प्रिडॉमिनंटली अभिव्यक्त होण्याचं काय आणखीन कारण असू शकतं, याबाबतचा विचार मध्यवर्गाने चालू ठेवणं आवश्यक आहे. बरं, पुढे आणखीन कोणतं त्यांनी ज्ञानावृत प्राणामध्ये सांगितलं तर स्वेदो अत्यर्थम लोमहर्षः, पुढचं लक्षण सांगितलं लोमहर्षः. या ठिकाणी लोम शब्द आहे, केश शब्द असं नाही म्हणाले, लोम शब्द आहे. केश हर्षः, लोमहर्ष. चिकित्सास्थानाचा जो 15वा चिकित्सा अध्याय, त्यामध्ये अस्थिमल म्हणून लोमाचं वर्णन होतं. म्हणजे हे अस्थींचे मल आहेत. चक्रपाणींनी ते मत दिलेलं. आणि शुश्रूष संहितेमध्ये, शुश्रूष शरीर स्थानामध्ये
लोमाची डेफिनेशन सांगताना असं वर्णन आहे की तनुरुहम रोमः लोमः तनुरुह लोम, लोम असा शब्द दिलेला आहे. आणि या ठिकाणी कंडिशन कोणती आहे? लोमहर्ष. So this also indicates the hyper function of गती. गती वाढण्याचे ते निदर्शक आहे. म्हणजे व्यानाची गती हनन झाली तर एक तो हायपर होईल नाहीतर हायपो होईल. ही जी कंडिशन आहे व्यानावृत्त प्राणाची, यामध्ये आपल्याला व्यानाचे फंक्शनिंग हे हायपर फंक्शन झालेले दिसतात. जसे स्वेदो अत्यर्थम आणि दुसरं हायपर फंक्शन व्यानाचं झालंय ते म्हणजे लोमहर्ष. लोमहर्ष शब्द आम्ही कुठे कुठे वाचलाय किंवा लोमहर्ष शब्दाचं डिफरन्शियल डायग्नोसिस काय काय असू शकतं, तर याच अध्यायामध्ये आपण मध्ये अभ्यास की प्रकोपाचं लक्षण चरक चिकित्सा स्थानाच्या 28व्या अध्यायामध्ये सूत्र क्रमांक 21 जी आहे, संकोचः पर्वणां स्तंभो भेदो अस्थानां पर्वणां अपि लोमहर्षः प्रलापस्य पाणीपृष्ठशिरोग्रह. लोमहर्ष हे वात प्रकोपाचं लक्षण आहे. आता आम्ही आणखीन प्रिसाइजली म्हणू शकतो की हे व्यान प्रकोपाचे लक्षण. या व्यान प्रकोपामुळे लोमहर्ष हे लक्षण निर्माण होतं. आणखीन लोमहर्ष शब्द आम्ही कुठे वाचला, म्हणजे आणखीन 2-3 रेफरन्स असू शकतात, पण महत्वाचा एक रेफरन्स आम्हाला माहिती आहे की चरक सूत्र स्थानाचा जो 15वा अध्याय आहे, त्या 15व्या अध्यायामध्ये वामक औषधे दिल्यानंतर ते वामक औषधे शरीरामध्ये कार्य करते त्याचं वर्णन उपकल्पनीय नावाचा जो अध्याय आहे त्यामध्ये सूत्र क्रमांक 11 मध्ये 94 काय म्हणतात ते, पीतवंतम तु खलु उत्तम मुकांक्षे स्थितम जानीया स्वेद प्रादुर्भावेन दोषम प्रविलेयमान लोमहर्षेण च स्थानेभ्यः प्रचलितम्. वामक योग दिल्यानंतर लोमहर्ष रोमांच उभे राहिले, याचा अर्थ दोष आता स्वतःच्या स्थानापासून चलित. हे पण आणखीन एक वात प्रकोपाचं ज्ञानवायू प्रकोपाचं लक्षण आहे असं आपण काढायचं. ज्ञानावृत्त प्राणामध्ये लक्षण कशा पद्धतीने निर्माण होतात? स्वेदो अत्यर्थम लोमहर्ष. पुढे कोणतं लक्षण त्यांनी सांगितलं? वकदोष सुप्त गात्रता. वकदोष सुप्त गात्रता. त्वकदोष कंडिशन कोणती आहे? ज्ञानावृत प्राणाची. आणि मॅनिफेस्टेशन कशा पद्धतीने झालंय? त्वकदोष, स्किन डिकलरेशन, वैवर्ण्य त्वचेवर उत्पन्न होतात. म्हणजे बघा, त्वचेवर उत्पन्न होण्यासाठी ज्ञानावृत प्राणासारखी कंडिशन सुद्धा कारणीभूत ठरू शकते. अर्थात हे जे कुष्ठ असणारे किंवा वैवर्ण्य असणारे ते वातज प्रकारचं कुष्ठ किंवा त्यामुळे आपण जे कुष्ठ वातज कुष्ठाची जी वैशिष्ट्य, वातज कुष्ठाची जी रूप अभ्यासली, तशाच पद्धतीचं त्वकवैवर्ण्य किंवा त्वकदोष
आम्हाला ज्ञानावृत प्राण या कंडिशन मध्ये दिसणार. पण पुन्हा या ठिकाणी तोच प्रश्न उपस्थित होतो की कंडिशन ज्ञानावृत प्राणाची आहे, तर यामध्ये त्वकदोष हे लक्षणच का अभिव्यक्त होते? ज्ञानाचे फंक्शन खूप सारे काही वेगवेगळे, प्राणांचे फंक्शन पण खूप सारे वेगवेगळे, पण लक्षणांची अभिव्यक्ती होत असताना मात्र काहीतरी एक तिसरंच अभिव्यक्ती अशा पद्धतीने या ठिकाणी ते लक्षण मॅनिफेस्ट होतंय. तर कार्यकारण भाव आपल्याला प्रत्यक्ष डायरेक्टली लगेच सांगता येणार नाही. त्या पाठीमागे आपल्याला थोडंसं आणखीन चिंतन, आणखीन आपला अभ्यास त्या दृष्टीने करणं आवश्यक आहे. पण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की त्वकदोष जो आहे ते ज्ञानामृत प्राणासारख्या कंडिशन मध्ये सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि पुढे त्यांनी दिलं सुप्त कात्रता. सुप्त कात्रता नमने जणू काही तो अवयव नाही असं वाटू लागतं. सुप्त कात्रता डायबेटिक पेशंट मध्ये ज्ञानावृत प्राणामुळे निर्माण होऊ शकतं. त्यामुळे वेदोत्यर्थम लोमहर्षः सुप्तता. तो कशी सुप्त कात्रता? आता त्वकदोष सुप्त कात्रता हे जे लक्षण आहे ते बऱ्याचदा लेप्रोसीच्या अर्ली स्टेज मध्ये आपल्याला दिसते. लेप्रोसीची जी अवस्था आहे, लेप्रोसीच्या अवस्थेचा मी आयुर्वेदीय दृष्टिकोनातून कसा विचार करतो? लेप्रोसीचा आयुर्वेदीय विचार कशा पद्धतीने करावा? तर त्वकदोष सुप्त कात्रता हे ज्ञानावृत प्राणामध्ये दिसणारचे लक्षण आहे. ते त्या लेप्रीच्या पॅश दिसणार जे फंक्शन आहे त्याच्याशी जुळणार आहे. आता ही जी सर्व लक्षणं आहेत, स्वेद, लोमहर्ष, त्वकदोष, सुप्त कात्रता, ही सर्व लक्षणे एकाच वेळी सर्व लक्षणं रुग्णामध्ये उपस्थित दिसणं किंवा असली पाहिजे असं काही आवश्यक नाही. यामधली काही लक्षणे काही रुग्णांमध्ये दिसतील, काही दिसणार नाही, किंवा काही एका दिसेल. एवढी सगळी लक्षणं देण्यासाठी त्याच्यातून दोन अर्थ हा ज्ञानावृत प्राणाच्या कंडिशन मध्ये निर्माण त्यांनी सर्वे केला असेल पद्धतीची लक्षणं प्रायः ज्ञानावृत प्राणाच्या कंडिशन मध्ये निर्माण होतात. अर्थात हे वैद्याने स्वतःच चिंतन सतत चालू ठेवायचं की या लक्षणा चौकटीच्या बाहेर सुद्धा सध्याच्या काळातली काही वेगळी लक्षणं आपण ज्ञानावृत प्राणामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो. तसा विचार चालू ठेवणं आवश्यक आहे. आणि दुसरं महत्वाचं यातलं एक मतितार्थ आहे तो जाणून घ्यायचा की सर्वच्या सर्व जर लक्षणं रुग्णामध्ये उपस्थित असतील तर इट इंडिकेट्स दी सिव्हिरिटी ऑफ द. जितकी जास्त लक्षणं उपस्थित एखादं दुसरं लक्षण उपस्थित असेल तितकं आवरणाचं बळ कमी असेल
त्यामुळे साध्यसाध्यत्वाच्या दृष्टीने सुद्धा या लक्षणांपैकी किती लक्षणं उपस्थित आहेत, किती लक्षणं उपस्थित नाहीये, तसा विचार करणं आवश्यक आहे. शास्त्रामध्ये जे वर्णन केलेलं असतं केवळ आवरणाच्या बाबतीतही नाही, सुद्धा ज्वराच्या बाबतीत, रक्तपित्ताच्या बाबतीत, कुष्ठाच्या बाबतीत ते अत्यंत उत्कट अवस्थेचं लक्षण असतं, अत्यंत अवस्थेचं वर्णन असतं. इट अप्पर लिफ्ट, कमाल मर्यादा, दोष उत्कट अवस्थे कशा पद्धतीने खेळ म्हणतो तर त्या खेळाची रिस आहे, ते लक्षणं दिसतात एवढी वेगवेगळ्या. प्रत्येक वेळी रुग्ण त्या दोषांच्या उत्कट अवस्था घेऊनच तुमच्या पुढे येईलच असे नाही. तर ती तरतमता लक्षणांची सुद्धा आम्ही समजून घेतली पाहिजे. त्यामुळे लोमहर्षः रोगदोष सुप्त गात्रता प्राणे व्यानावृत्त. आणि ह्याची चिकित्सा काय सांगितली आता? स्नेहयुक्तम विरेचनम. विरेचनाने दोषांना अतिप्राप्त होणार आहे. ज्ञानाची त्रिधा गती आहे, अधो आणि तिर्यक. तो की अधोगती आहे. आणि आता या दोन वायूच्या गतिहननातून जी अवस्था निर्माण होतीये त्यावरच उत्तर काय? विरेचन. केवळ वायूची, एक्सक्लुझिव्ह वायूची पॅथॉलॉजी असल्यामुळे स्नेहयुक्त विरेचन म्हणजे गती हनन झालेल्या वायूची आम्ही चिकित्सा काय केली तर एक वेगळी गती आम्ही निर्माण केली. अपानाची गती निर्माण. तर उत्तर शोधण्याचा ह्याचे बरेच काय हायपोथेसिस आपण देऊ शकतो. त्यावरही विचार करणं, चिंतन करणं आवश्यक आहे. एक हायपोथेसिस आपण आता सांगितलं की ज्ञानाची गती आणि प्राणाची यांचं गतिहनन झालेलं आहे आणि त्यावरच उत्तर म्हणून अपानाचं गती त्याला दोन वायूंना ते प्राप्त करून देतात. आणि म्हणून स्नेहयुक्त विरेचन म्हणजेच दोष सुप्त गात्रता, अत्यधिक स्वेद प्रवर्तन किंवा लोमहर्ष यासारख्या कंडिशनवर उत्तर काय? स्नेहयुक्त विरेचन. पण त्याचे काय काय हायपोथेसिस असू शकतात? एक हायपोथेसिस क्रमांक 1, 2, 3, 4 या गोष्टीवर पण आपण चिंतन करून ठेवणं अपेक्षित आहे. कारण उद्याकडे त्वकदोष सुप्त गात्रतेचा पेशंट येईल तेव्हा कदाचित मला हे सूत्र आठवेल. याची चिकित्सा म्हणून मी स्नेहयुक्त विरेचन असं सुद्धा त्या रुग्णाला ऍडवाइस करेन. पण मी ते का करेन? लॉजिक मात्र माझ्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. तर ज्ञानावृत प्राणाची चिकित्सा काय आहे? स्नेहयुक्त विरेचन. नुसतं विरेचन नाही, स्नेहयुक्त एरंड स्नेहासारखं तर ते विरेचन द्या. विरेचनाने अपानाची गती निर्माण करा. अपानाची जी गती आहे ती गती, तो भाव स्नेहयुक्त विरेचनाने निदर्शित केलेला आहे. पुढचं जे सूत्र आहे त्यामध्ये त्यांनी प्राणामृत समानाचं वर्णन केलं.
काय म्हणतात ते, प्राणावृते समाने शिव जड गद मूकता, गदगद मूकता चतुष्प्रयोगाः शस्यन्ते नेहा तत्र स यापनाः. प्राणावृते समाने, कंडिशन काय, प्राणावृत समान. म्हणजे पुन्हा एकदा ते शब्द वाचल्यानंतर आमच्या डोक्यात काय भूमिका देणं, प्राण ज्या स्रोतसातून वाहतोय ते स्रोत दुष्ट झालं आणि त्या स्रोतोदुष्टीचा परिणाम प्रदुष्ट हा स्त्रोतांसी एव प्रदूषयन्ति आणि प्रदुष्ट हा धातवानेव प्रदूषयन्ति. हे जे सूत्र आहे आपण ते कुठं पाहिलं होतं, चरक विमान स्थानाच्या 5व्या अध्यायातलं जे सूत्र होतं, क्रमांक 9, त्या सूत्राचा आधार आपण मागच्या वेळी घेतला. एक स्रोत दुष्ट झालं की त्या स्रोतदुष्टीचा परिणाम दुसऱ्या स्रोतसावर होतो. प्रदुष्ट हा स्त्रोतांसी एव प्रदूषयन्ति आणि त्यामुळे या पुढील लक्षणांची निर्मिती होते. तर प्राणावृत, या प्राणावृत समानामध्ये लक्षण काय काय दिले त्यांनी, जड गदगद मूकता. हा बघा काय प्राणावृत समानाची आणि मेजॉरिटी सगळेच सिम्पटम, सगळेच लक्षण जे आहेत दे आर विथ दी वाक प्रकृती, कर्माशी वाक प्रवृत्तीशी असणाऱ्या सर्व लक्षणांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी काय लक्षण आहे, जड गदगद मूकता. हा तसं पाहायला गेलं तर ही प्राणकर्म हानी आहे. जड गदगद मूकता, खर तर ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे की वाक प्रवर्तन किंवा वाक प्रवृत्ती हे उदाहरणाचं कर्म आहे. पण जरी ते उदाहरणाचं कर्म असलं तर मग प्रश्न असा आहे की या पॅथॉलॉजीमध्ये, प्राणावृत समानाच्या पॅथॉलॉजीमध्ये केवळ मोस्टली या वाक प्रवृत्तीशी रिलेटेड सिम्पटमचाच का बरं समावेश केला गेला असेल. जड गदगद मूकता, मग दुसऱ्या इंद्रियाशी, दुसऱ्या कर्मेंद्रियाशी निगडीत सिम्पटम या पॅथॉलॉजी मध्ये दिसत नाहीत का. हेच लक्षण वाक प्रवृत्तीशी निगडीत का बरं प्रिडॉमिनेंटली जास्त या प्राणावृत समान नावाच्या कंडिशन मध्ये दिसत. तर पाणिनीचं एक सूत्र आहे जे आपल्याला माहिती आहे कदाचित, मन कायाग्नी प्रेरयति मारुतम, मारुतस्तु उरसी चरन् मंदम जनयति स्मरम. मन ही काय प्रेरित करते, वायू संचय करतो आणि मन जनयति स्मरम, आणि मंद स्वराशी फोनेशन. तर हे फोनेशनची फिजिओलॉजी आयुर्वेदीय दृष्टिकोनात जी पाणिनीने वर्णन केले. तर अशा पद्धतीने वाकप्रवृत्तीमध्ये वायूची इन्व्हॉल्वमेंट तर आहेच आहे, उदाहरण वायूची तर इन्व्हॉल्वमेंट आहेच आहे. एक महत्वाचं प्रेरयति मारुतम,
कायाग्नी जो आहे तो वायूला प्रेरणा देतोय. हा अग्नी अग्नी स्थानापासूनच आहे किंवा अग्नीची इन्व्हॉल्वमेंट शब्द प्रवृत्तीमध्ये आहे. That's why man is doing आवरण of man. Then Shabdotpatti is going to be happen. That's why in Pranavritta Samana like condition, the mostly fungus and why Agni Saman, which is adjacent to their Saman, and the prana taking process or taking in active role. म्हणजे उदाहरणाचं पात्र त्याला सहाय्य तर अशा पद्धतीने पाकप्रवृत्ती लक्षणांची निर्मिती या प्राणावृत समानामध्ये दिसते. मग अशा कंडिशनची चिकित्सा करायची. तर चिकित्सा त्यांनी काय सांगितलं? हा तत्र सयापनाः. काय सांगितलं चिकित्सा? हा आता चतुष्पद चारही अध्याय 142 दिले. सर्व वाद विकाराणि अन्यानतः शृणु चतुष्प्रयोगाणि आयुष्य बलवर्णकराणि च. यातला जो चतुष्प्रयोग आहे शब्द ठिकाणी दिले योगिनी म्हणजेच पानासाठी, अभ्यंतर पान, मत्स्यासाठी, आता अनुवासनासाठी म्हणजे मल्टिपल ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ, जितकी म्हणून बहिर्मुख स्त्रोत आहे. नासा, चक्षु, त्वचा, स्थानामध्ये जितकी म्हणून बहिर्मुख स्त्रोत आहेत या स्त्रोतसांमधून शरीरामध्ये स्नेह सोडायचा आहे. म्हणून चतुष्प्रयोगाः शस्यन्ते. सेम अशाच पद्धतीचा आपली चिकित्सा आपण कशावरची करतो? अर्धिताची चिकित्सा आपण अशाच पद्धतीने करतो. अर्धितम नावने मूर्ती तैलम तर्पणमेव च. अर्धिताची चिकित्सा आपल्या डोक्यामध्ये काय
आल्याचं बंदूष देता करू शकता. शिरोधारा या ठिकाणी सुद्धा स्रोतच आहे. ते अधिष्ठान प्रदेश आहे आणि लगेच आयुर्वेद दोन्ही धातू एकदा झाली बोला शाखेच निर्माण सकाळच्या हातात उरत नाही. म्हणजे अक्यूट स्टेज what we can say the emergency condition of palsy. त्या ठिकाणी मग आम्हाला स्टेरॉइडची गरज लागत नाही. सिद्धांत हाच आहे, दुष्प्रयोगाः शस्यन्ते. त्यामुळे असेल डिसार्थ किंवा फोनेश या असं असू शकेल. त्याची चिकित्सा चतुष्प्रयोगाः. So we have to use the profound quantity of स्नेह. आणि दुसरी काही यापना बसते. यापन बसते आहेत. आपण तिक्तक्षीर बसती आहे प्रॅक्टिस मध्ये. तिक्तक्षीर बसती पण पेशंट फ्रेंडली म्हणून आणि वैद्याला पण द्यायला सोपी म्हणून यापन बसती म्हणून त्याचा वापर करू शकतो. या प्राणावृत समानामध्ये चतुष प्रकारच्या स्नेहाचा, 3 प्रकारच्या स्नेहाचा आणि 4ही मोड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन द्वारा प्रचूर मात्रेमध्ये प्रयोग करावयाचा आहे. आणि त्याचबरोबर आपण यापन बसती सुद्धा या कंडिशन मध्ये देऊ शकतो. आता ही कंडिशन आपण पाहिली प्राणावृत समानाची. त्यानंतरची पुढची कंडिशन आता ह्याच्या अगेन्स्ट नेमकी अपोजिट असेल, ती म्हणजे समानावृत्त अपानाची. ही समानावृत्त अपानामध्ये काय लक्षण निर्माण होतात ते बघा. काय म्हणले त्यांनी, समाने आवृत्ते अपाने ग्रहणे पार्श्वरुद्गताः शूलं चामाशय तत्र दीपनं सर्पिष्यते. काय सांगितलं त्यांनी, समाने आवृत्ते अपाने. जनरली प्रॅक्टिस मध्ये अपानावृत्त समान ही कंडिशन जास्त निर्माण होते. रुग्णाला जीर्ण मलावष्टंभ असतो आणि त्यातून अग्निमांद्य निर्माण होतं. अपानावृत्त समान. पण या ठिकाणी कंडिशन काय दिलेली आहे, समानावृत्त अपान. आणि या कंडिशन मध्ये लक्षण काय आहेत, ग्रहणी पार्श्वरुत शूल.
म्हणजे समानाची जी संचरण स्थान आहेत, त्या समानाच्या संचरण स्थानामध्ये आता शूल हे लक्षण अभिव्यक्त होतंय. हा शूल शुद्ध मातेचे शूल सुद्धा त्या ठिकाणी वाताचा अनुबंध असल्यामुळे त्या शूलाची तीव्रता सुद्धा जास्त असणार. शूलाची तीव्रता जास्त आहे. वेग ॲबडोमिनल पेन अशी कंडिशन नाही. आणि तुम्ही जर सोनोग्राफी केली, UHG केली, तर ऑर्गॅनिक डिफॉर्मिटी अशा काय फारशा दिसणार. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर पण आणि बऱ्याचदा पेशंट पण या कंडिशनमुळे कन्फ्यूज होतात की सोनोग्राफी रिपोर्ट तर नॉर्मल आहे, फार फार तर कोलायटिस आहे, आणि रुग्ण सांगत असलेल्या लक्षणाची तीव्रता तर तुलनेने जास्त आहे. अशा वेळी काही विशेष ऑर्गॅनिक डिफॉर्मिटी न दिसत असल्यामुळे डॉक्टरांकडून अशा पद्धतीच्या अत्यधिक शूलाचा विचार हा मग टेरोजेनिक तरी आहे का किंवा मग सायकोलॉजिकल तरी आहे का अशा पद्धतीने केला जातो. कधी कधी ते बरोबरही असतं मोस्टली, पण यापेक्षा पण या व्यतिरिक्त पण एक अवस्था आयुर्वेदामध्ये वर्णन करून ठेवलेली आहे की ज्यामध्ये मानसिक अवस्था तर व्यवस्थित आहे असं आपण गृहीत धरलंय, आणि त्याबरोबरच रुग्णाला अत्यधिक शूल मात्र आहे. पण त्याच्या जर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन काय केले, त्यामध्ये ऑर्गॅनिक स्ट्रक्चरल विकृती काय फारशी दिसणार नाही. पूर्णतः दिसणार नाही असं पण नाही म्हणू शकत, पण प्रायः ती दिसणार नाही. तर ग्रहणी पार्श्व हृदशूल माताच्या ग्रहणीच्या रुग्णाला हृदरोग झालेला आहे अशी शंका वारंवार येते. रुग्ण ECG करतो, रुग्ण 2D इको करतो, रुग्ण सगळ्या मोठ्या मोठ्या कार्डिओलॉजिस्टला दाखवतो. ECG नॉर्मल, 2D इको नॉर्मल, ट्रोपोनिन T जी आहे टेस्ट आहे ती पण नॉर्मल. आणि सुद्धा मग फिजिशियन काय आहे, फिजिशियन नॉर्मल करणार आहे, म्हणणार आहे मग तुमचं काहीतरी एन्झायटीचा प्रकार आहे किंवा स्ट्रेसचा प्रकार आहे, पण रुग्णाला त्रास तर होतोय. तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अशा कंडिशनचा विचार करत असताना ही बातच ग्रहणी तर नव्हे हे समजून घेऊन त्या दृष्टीने आवश्यक ठरतं. परत शोध पुढे काय सांगितलं त्यांनी, क्षमच्या आमाशय आमाशय शूला समानावृत्त तापमानामध्ये आमाशयामध्ये शूल होत. वर असताना ग्रहणी पार्श्व हृदय प्रदेश या ठिकाणी गदा खाली आमाशय शूल. तर आमाशय म्हणजे स्टमक नाहीये, त्यामुळे आमच्या डोक्यात आमाशय की स्टमक प्रदेशामध्ये वेदना होणे हा जो ढोबळमानाने अर्थ आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो तसं बरोबर नाही. कारण की आमाशय शब्दाची ऍक्च्युअल व्याख्या चरकांनी चरक विमानस्थानाचा जो दुसरा अध्याय, त्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी केलेली आहे ती बघा. चरक विमानस्थानाचा अध्याय दुसरा, सूत्र क्रमांक 17, पान नंबर 240. नाभे स्तनांतरम जंतुः आमाशय इति स्मृतः अशितं खादितं पीतं
अत्र विपच्यते नाभी स्तनांतरम जंतु आमाशय इति सुद्धा. नाभी आणि स्तन यांच्या मधला जो टोटल पोर्शन आहे, आपण मागच्या वेळी एकदा पक्वाशय म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. पक्वाशय म्हणजे इंटेस्टाईन नव्हे. पक्वाशय हा आशय या लोकेशनच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे अवयव येऊ शकतात. तसंच प्लेन डिझाईन केला, हा जो एरिया आहे त्या प्लेनचा वरचे निप्पल मार्केट आहे. खालची बॉर्डर त्यांनी दिलेली ती अम्बिलिकसच्या एरियामध्ये असं आपण समजूया. तर ही जी इमॅजिनरी हा जो प्लेन आहे, या इमॅजिनरी प्लेन मध्ये या असमंतामध्ये जेवढे जेवढे म्हणून इतर अवयव येतात त्या सर्वांचा समावेश आमाशयामध्ये. म्हणूनच आयुर्वेद हे सुद्धा आमाशय द्वार असं समजलं जातं. आणि हृदरोगाची चिकित्सा करताना त्यामुळे आमाशय शोधन असा शब्द चिकित्सक आहे. सांगण्याचा मुद्दा असा, आमाशय म्हणजे स्टमक नाहीये. म्हणजे हा असमंत असणारा नाभी आणि स्तनाच्या मधला प्रदेश आहे, स्थान आहे, लोकेशन आहे. आणि या लोकेशन मध्ये कुठेही पेन होतो. तो वातडॉग्निक असल्यामुळे ऍक्यूट प्रकारचा सिव्हिअर पेन या पूर्ण असमंतात कुठेही होणं, या पूर्ण कोष्ठामध्ये कुठेही होणं, हे या समानावर समानो अग्नि समीपस्थः कोष्ठे चरति सर्वदा. हा समान अग्नि समीपस्थ असून संपूर्ण कोष्ठामध्ये चरण करतोय. या संपूर्ण कोष्ठामध्ये तो चरण करत असल्यामुळेच समानाचे जे म्हणून संचरण स्थान आहे, त्या सर्व संचरण स्थानामध्ये शूलाची अभिव्यक्ती होऊ शकते. प्रश्न असा, समान अग्नि समीपस्थ आहे तर हा समान कोष्ठचरण का करतो? तर तो अग्नि समीपस्थ असल्यामुळे हा रसाची जी हा रसाची जी तो नरिशिंग पार्ट पोषक भाग घेऊन तो हृदयापर्यंत पोहोचवण्याचं काम जे या समानाचं आहे. आणि मग एकदा ते हृदयाच्या ठिकाणी पोहोचलं की व्यानेन रसधातुर्भी क्षेपोपचित कर्मणा. पण व्यानेन रसधातुर्भी म्हणताना ज्ञानवायूच्या स्थानापर्यंत म्हणजे हृदयापर्यंत हा पोषकांश येतो तरी कसा? कारण की हे जे वचन होतंय ते कायाग्नीच्या ठिकाणी होत, ग्रहणीच्या ठिकाणी होत. ग्रहणी पासून तो पोषक भाव हृदयापर्यंत कसा आणला जातो? चॅनल असणार. त्या मार्गावर मग कोणतरी नियंत्रक असणार. झाला समान तो ससायक आहे. अग्नीपासून किंवा ग्रहणीपासून तो हृदयापर्यंत
ट्रॅप आहे, शूल उत्पन्न होऊ शकते. आणि मग त्याची चिकित्सा काय सांगितली तर दीपनम सर्पेश. चिकित्सा मात्र सिंपल सांगितली, 2 शब्दात सांगितले. बघणावरी चिकित्सा मात्र 2 शब्दात. हे पण आवरणाचं एक वैशिष्ट्य. लक्षणं पाहून छातीवर दडपण येईल, चिकित्सा पाहून थोडासा दिलासाही वाटतो. तर अशा पद्धतीने हा थोडासा इंटरेस्टिंग भाग आहे आवरणाचा. आणि समानावृत्त अपानाच्या संदर्भात चिकित्सा करत असताना त्यांनी सांगितलं दीपनम सर्पिरे. आता दोन्ही वायूंचं गतिहनन झालेलं आहे. तैल नाही सांगितलं कारण हे अनिश्चित आहे. म्हणून समान दीप नसतं कुठलं तुपाबरोबर किंवा आल्याच्या रसाबरोबर तुम्ही तूप देऊ शकता, तुपाबरोबर देऊ शकता. पद्धतीचं नियोजन नियोजन तुम्ही कधी करायचंय? ग्रहणी पार्श्वरूपता आमाशय शूलम अशी अवस्था निर्माण होते तेव्हा त्याचं एक जर आमचं डायग्नोस्टिक समानावृत्त अपान असेल तर त्या कंडिशन मध्ये आम्ही दीपनसर्पीचा वापर करू शकतो. पद्धतीने दीपनसर्पीचा वापर चिकित्सा स्थानाच्या 15व्या अध्यायामध्ये केला आहे. चिकित्सा स्थानाचा जो 15वा अध्याय आहे त्यामध्ये सूत्र क्रमांक 3 दीपनीय औषधयुक्त कृतमात्रां पिबेत् सः तया समानः पवनः प्रसन्नो मार्गमास्थितः अग्निसमीपचारिणः आशु प्रकुरुते बलम्. समानावृत्त अपानाच्या आम्हाला आमची चिकित्सा जी आहे त्याचा फोकस समानावर ठेवणं अपेक्षित आहे. आणि हा प्रकोप असल्यामुळे त्यामुळे समानाच्या गुणधर्मांची अभिव्यक्ती जास्त प्रमाणात झालेली आहे. त्याची चिकित्सा करत असताना घृत आणि अग्निसंपस्त असणारा हा वायू असल्यामुळे त्या ठिकाणी दीपन घृत अशी योजना या अपानावृत्त समानावृत्त अपान नावाच्या पाहतो. अपानावृत्त समान असेल तर चिकित्सा अपानाची, त्यामुळे विरेचन असेल, स्नेह विरेचन. पण समानावृत्त अपान असेल ठिकाणी त्या ठिकाणी दीपन सर्पीचा विचार. म्हणजे बघा चिकित्सा त्यामुळे चिकित्सेवर करता येतो. चिकित्सेची आणि नेमका कल्प निवड
विषयावर चिंतन करणं, पुन्हा पुन्हा नवीन नवीन ऊहा आवश्यक आहे. तेव्हा कुठे एखादा रुग्ण जेव्हा समोर उपस्थित या लक्षणांचा सगळं काय म्हणता येईल एक सरमिसळ म्हणा, गोधडी घेऊन जेव्हा आपल्या पुढे येतो तेव्हा त्या गोधडीतून मला दाखवले म्हणून ती आवरणाची कंडिशन अशा पद्धतीची असू शकते निष्कर्षापर्यंत यायचं. ते तसं सोडलं केले करे पहिल्या 1-2 व्हिजिट मध्ये आम्हाला कळणार नाही, पण त्यासाठी नित्य सातत्याने प्रयत्न करत राहणं आणि स्वतःच वत्व त्या दृष्टीने निरखून घेणं हे आवश्यक आहे. तर आपला प्रयास त्या दृष्टीनेच आहे की आपल्यातलं स्वतःतलं वैद्यत्व अपडेट कसं राहील. जसं सॉफ्टवेअर अपडेट राहतं तसं माझं वैद्यत्व अपडेट आहे का. तर संहितेचा अभ्यास, चरकांचा अभ्यास हे स्वतःचं सॉफ्टवेअर जे आहे ते सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने करून घेतला पाहिजे. आज आपण या ठिकाणीच थांबूया. त्याच्या पुढचा जो विषय आहे, पुढची जी आवरणाची उदाहरणं आहेत ते आपण पुढच्या वेळी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.